महायोगपीठ तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकायतातुन्मुनीन्द्रे समाकत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम मस्तके पायावरी आवारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संप्रदायाच्या मुखदगत असणारा भंग सभेसाठी निवडलाय। औचित्यही तसंच आहे, कारणाला साधून थाटलेला नामचिंतनाचा गोड अट्टहास। कुमारी साईशा वाकडे कुटुंबियात जन्मालेली ही कन्या हिच्या बारशानिमित्त हिच्या जन्माच्या आनंद उत्सवानिमित्त थाटलेला नामचिंतनाचा अट्टहास आहे। भाग्यवान आहेत आम्ही त्या महाराष्ट्रात जन्माला आलो ज्या महाराष्ट्रात मुलीच्या स्वागतासाठी संकीर्तन सोहळा केला जातो तो महाराष्ट्र। पाठीमागचे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीच, असं काही सरकारचा जीएसटी नाही, त्याला मोफत आहेत रे, वाजवायच्या है की नाही। एखादा वाक्य मनाला लागलंय टाळी वाजवायची। वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है, टाळी तर वाजलीच पाहिजे। एवढं बोलून सुद्धा काही काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही, त्यांना माझी जिरवायची महाराज। तो कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती टाळ्या वाजव, अख्ख्या मंडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही। नाही रे दादा, खरं वा इतकं आपल्याकडे काही नाहीये। चला, गोड नामचिंतनाचा अट्टास आहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो। इतका गोड संकीर्तन सोहळा वाकडे कुटुंबियाच्या माध्यमातून कचरूदादा त्यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा भाग्यवान माणसं आहेत आम्ही। माझंही भाग्य आहे, भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तिथे नामचिंतनाचा गोड अट्टहास। तुम्ही सर्व मायबाप अगदी संकीर्तनाला संलग्न असणारी, कारण ही ताकद जी आहे ना, जिथे भगवंताच्या नामचिंतनाने जर जीवनाची सुरुवात होत असेल, आणि विचार करा सुरुवात इतकी गोड असेल तर याचं फळ किती गोड असेल। ही सुरुवातच एवढी गोड आहे ना, आणि म्हणून या सुरुवातीसाठी, या आयुष्याच्या सुरुवातीसाठी घातलेला अट्टहास आहे। माझी विनंती मायबापांना, पाठीमागं जे घडतंय ते घडतंय, थोडंसं पुढं लक्ष द्या। आयुष्य लोकांचं बघण्यातच गेलंय आपलं, आणि लोकांच्या बघण्यामुळेच आपलं चांगलं होत नाही हे कळलं नाही आपल्याला, है की नाही। थोडं स्वतःकडे लक्ष देऊया। दुसऱ्यांचं ठीक आहे, जे चाललंय ते चाललंय, पाठीमागं जे चाललंय ते चाललंय, थोडं समोर लक्ष देऊयात। महिला मंडळ शांत बसा, बोलू नका। महिलांचाच आवाज जास्त येतोय पुढे, पाठीमागं काय चाललं तिकडे लक्ष देऊ नका, समोर लक्ष द्या, सर्व शांत बसा। घेतलेला अभंग तुकोबारायांचा फार गोड वर्णन करतात तुकोबाराया। थोडं सामर्थ्याने विचार करूयात आपण। आपला वारकरी संप्रदाय प्रारब्धाला मानतो, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात। ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती। कुणीतरी देणारा आहे म्हणून अस्तित्व आहे, पण नेमकं कुणाच्या कृपेमुळे अस्तित्व सामर्थ्याने टिकवलं जात आहे
तुकोबाराय वर्णन करतात, धन्य माता पिता तयाची. ती व्यक्ती भाग्यवान आहे, त्या व्यक्तीच्या पूर्वजांची फार पुण्याई त्याच्या पदरात आहे, फार साध आहे. आयुष्यात माणसाला कळलं पाहिजे की जे माझं आहे ते माझ्या मुळे नाहीये. हा वारकरी संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवासार चोजविले, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबरांनी पाया रचला, पण ही पिढी जिथून चालत आली तो नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय उभा राहिला. मग आम्ही त्यांचंही वर्णन केलंच पाहिजे जिथून चालत आलंय. मग आम्ही उभा आहोत, आवाज नीट करा थोडासा कर्कश होतोय. आम्ही उभा आहोत त्याचं कारण कुठंतरी आहे. ते कारण तुकोबाराय सामर्थ्याने सांगतात, धन्य माता पिता. कारण आमच्याकडे एवढं सामर्थ्य नाहीच आहे, ज्ञान नाहीच आहे. आवाज कमी करू नका, फक्त जे कर्कश वाजतोय ना साऊंड मध्ये तो आवाज बंद करा. आवाज कमी केला की आवाज खेचणार, त्रास होणार घशाला. विठ्ठला म्हणून थोडासा मूळचा विचार तुकोबाराय करतात. तुकोबारांची साधी भाषा सांगायची म्हणली तर तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे माऊली सांगतात, अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत उघडी पडते, दुसरं काही नाही. अगदी तसं जर आम्ही हिताला जागे आहोत, जर आम्हाला हित कळतंय तर आमचा धनी शहाणा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी येतो. माऊली म्हणतात, सगळ्या जगाने त्रास दिला तरी चालतो, फक्त नवरा चांगला पाहिजे, बाई सगळं सहन करते. खरंय का? खरंय का? बोलत जा ना माय बाप, खरंय का? माय माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरंय का? माझं झाल्यावर मला कळल, तवर तवर तुम्ही सांगा. अख्ख्या जगानं बोलावं, नावं ठेवावं, सासूनं जाच करावा, सासऱ्यानं जाच करावं, नंदेनं बोलावं, जावनं टाकून देऊन बोलावं, फक्त नवऱ्यानं साथ द्यावी, बाईला काळजी वाटत. खरंय? तुला बरं माहिती, बरं असू दे, जे काही असेल ते असेल. खरं तुकोबाराय तेच वर्णन करून सांगतात, अगदी सोपं आहे, फक्त शहाणा तो. आता हा धनी म्हणजे हा धनी नाही आहे, बाजू देऊ नका दादा. धनी कुठला? ज्याला आम्ही मानतोय. आम्ही त्या व्यक्तीला का मानतोय याचं सामर्थ्य आम्हाला माहित असलं पाहिजे. नाहीतर माऊली वर्णन करतात, जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुस्तिक आहे. अहिक जगणं, ज्याचं जगणंच धड नाहीये. अहिक म्हणजे जगणं, धड म्हणजे माणूस म्हणतो बघा, वागायचं सोडा, ते धड बोलत नाही म्हणतो की नाही. धड म्हणजे कमीतला व्याकरणामधला शब्द म्हणजे धड. तो नीटही नाही, चांगलाही नाही, उत्तमही नाही. उत्तम तर सोडा, तो धडही नाही. कळतोय? जाऊ त्याचं जगणं धड नाही, त्याला आनंद कधी घेता आला नाही जीवनाचा. तुम्ही त्याला विचारताय पाप पतन म्हणजे काय असतं आणि मोक्षाचा मार्ग सांगा. आमचं काय झालंय, आमचा आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे, हे कळायला धन्य माता पिता. हे ज्याला कळालं धन्य माता पिता, हे त्याला का कळालं धन्य माता पिता. पण हे त्याला कशाच्या सामर्थ्यावर कळालं, अखंड चिंतन. बर कळाल्यानंतर काय झालं, तयाचा हरिक. पण आम्ही कौतुक करायची गरज नाही ना दादा. अहो काही भामटे कीर्तनाच्या मधनं येतात आणि पुन्हा कानात येऊन सांगतात, तुम्हाला माहित आहे किती कोण आहे. म्हणजे निम्या कीर्तनातनं साहेब आम्हाला सांगणार, तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे भामट्या, तर तू विचार कर तू कोण आहे. अरे सांगायची गरज पडावी त्याला, माणूस म्हणावा का. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. तुझं हित जर सत्य असेल, तू जर दुसऱ्यांसाठी जगत असेल, तर तुझं कौतुक जगाचा मालक करतोय, तुम्ही आम्ही करायची गरजच नाहीये. आणि मला सांगा, आम्ही केलेलं कौतुक पुरं पडेल की जगाच्या मालकाने केलेलं कौतुक पुरं पडेल. जगाच्या मालकाने. मग त्याच्यासाठी काय करा, त्याच्यासाठी काय करा, जो असे थोडे जागे व्हा. आपल्या संप्रदायात जागणं व्हायला खूप महत्व आहे, कळतंय. तुकोबाराय म्हणले, वयाच्या 22व्या वर्षी जागा झालो मी. हा ते जाग नाही, दुसरं जाग. तो म्हणतोय जाग व्हायला पाहिजे, तसं जाग नाही दाद्या. आपण असे डोळे उघडूनही आंधळेत. आपली कशी गत आहे मायबाप माहित आहे.
झोपलेल्याला उठवायचं सोप आहे, अवघड कोणाला आहे? झोपेचं सोंग घेऊन आपण त्यातलं गवाळ आहे. आपल्याला कळत नाही असं नाहीये, पण आपण ऍडव्हर्टाइजमेंटवर जातोय. कल्पना, दंभ, असत्य, द्वैत, द्वैताची झाडणी, गुरु विनत ज्ञान, तया कैचे कीर्तन आले मुळाकडं. गुरु नसेल तर ज्ञानाला महत्व, मग तो कीर्तनकार असला काय आणि ऐकणारा असला काय, फायदा दोघालाही होणार. पण जर तुम्हाला सत्य माहित असेल तर ठाईच बैसोनी करा आवडी आनंद. जर संताची संगती मनोमार्ग गती, तर आकळावा श्रीपती येणे पंथे. इथं काळ वेळ नाम उच्चारिता, घेणारा ना ऐकणारा दोन्ही इथं पवित्र आहेत. पण या संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव काय आहे? मागे झाले पाहू नका, पुढे जामीना आहे. जे झालं ते झालं ना. अहो, वाल्या कुळ्याला वाल्मिकी करायची ताकद जर भगवत नामात असेल तर तुम्ही आम्ही तर साधी माणसं आहेत, तुमच्याच्याने आमच्याच्याने जमणारच आहे मायबाप, हे की नाही? म्हणून विनंती आहे, थोडेसे सावध व्हा. तुकोबराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी सावध झालो. सावध झालो, काय केलं? हरीच्या आलो. इथं आलो म्हणून सावध झालो, किंवा इथं आलो हेच सावध होणं आहे. इथं आल्यावर कळलं हेच सावध व्हायचं ठिकाण आहे. इथं आलो हेच सावध आहे. इथे नसतो आलो तर सावध झालो नसतो. सावध नसतो झालो तर जीवनाचा खरा आनंद कळाला. अक्षय धन मिळालं. अक्षय धन कुठलं आहे? परमात्म्याचं चरण आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. धर्मशास्त्र वर्णन करतं, विपदो विपदो नेव संपदो नच संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. आता पुढची 2-4 माणसं प्रेमाने टाळी वाजवतात, मागची माझ्यावर उपकार करतात. दर्गी दर्गी गे दर्गी आली बाय आमच्या गावात. दर्गी गे गे दर्गी गे. दान करताय बेकाऱ्याला? अरे जर तरी प्रेम दाखवीत जा. आणि काय काय तर मागची अशी बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय ना, तू बोल ग, मी ऐकतोय ग तुझं, तू बोल, तू फक्त बोल. उपकारी परमार्थ लोकांचा उपकारी. आपला परमार्थ कसा माहितीये? एका माणसानं 20,000 लोकांची पंगत घातली. दादा किती? म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय, काय मन मोठं. अहो काय मन मोठं त्या माणसाचं. 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लाई नका बोंबलू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणजे मग कशामुळे खाऊ घातली? किंवा इलेक्शन जवळ आलंय म्हणून गोतिवल्या ते. कुठला अँगल नाही हा परमार्थ झाला रे. माऊली सांगतात, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते तिजे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा, कुठलाही उपकार न ठेवता दान करा. तर दानम सात्विकम श्रुतम, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. आम्ही दानच मोबदल्यासाठी करतोय. आम्ही भगवंतावर प्रेम करतो, वाढावे संतान ग्रही व्हावे. मग आम्हाला हे कळलं पाहिजे की हे असत्य आहे. जिथं न मागता भगवंताची भक्ती करावी. सुदामांच्या घरी खायला अन्नाचं कण नाही. सुशीला माता रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा देणार नाही का? सुशीला सुदामांची पत्नी आहे, फाटक्या पदरावर संसार करते, पण लेकराची लागलेली भूक आईच्या अंतकरणाला सहन होत. ती म्हणली, अहो स्वामी, आजपर्यंत बायको म्हणून कधीच काही मागितलं नाही. जसा थाटला तसा संसार केला, सुखद मनाने केला. पण आई म्हणून लेकराची ही अवहेलना माझ्या उघड्या डोळ्याने मी बघू शकत नाही. हट्ट करते तुमच्याकडे, माझ्या लेकरांसाठी तरी त्या द्वारकेच्या राजाकडे मागा. सुदामा बायकोच्या हट्टापुढे हात टेकवतात, कारण 3 हट्टापुढे शास्त्रही हात टेकवतं. स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट. मग या स्त्री हट्टासमोर हात टेकावलाय सुदामांनी. अहो मुठभर पोहे घेऊन भगवंताच्या नगरीमध्ये पाय टाकतायत. जगाच्या मालकानं स्वतःच्या सिंहासनावर बसावं, स्वतःचा सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर द्यावा, चंदनाच्या सुगंधाचे रेशमांच्या काठांचे कपडे द्यावे, तरी सुदाम्यांना कणभरही मोह झाला. आणि जात असताना देवाने म्हणावं, काय देऊ का? सुदामा सांगतायत, देवा तुझं तुला, माझं मला नकोय. तुझ्याकडनं भीक म्हणून मला काही नकोय. माझ्या प्रारब्धात असेल, माझ्या भगवत नामाने मिळालेलं असेल तर मी नक्की घेईन. पण हे असं मागितलेलं दान मला नकोय. एवढा राजभोग भोगूनही जिथे मोहाची कणवरही तिथे त्यांना स्पर्श झाला नाहीये. ते सुदामा भगवंताकडे फक्त आणि फक्त भगवंताचा सहवास मागत परत निघाली आहेत. बायको काय म्हणेल, लेकरं काय म्हणेल याची चिंता डोक्यात आहे. त्या कपड्यावर, ज्या कपड्यावर आले होते, आवाज चिरकायला लागलाय. कळतंय का? रिपीट येतोय आवाज. आहे त्या कपड्यावर सुदामा जेव्हा निघालेत, असू द्या, आहे तसं असू द्या.
सुदामा त्यांच्या नगरीमध्ये पोचायच्या अगोदर भगवंताने सुदाम्यांची नगरी सोन्याची केली. हे विश्वासाचं फळ आहे, हे संयमाचं फळ आहे, हे नामस्मरणाचं फळ आहे. पण विनंती आहे, मंथोनी नवनीता पैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा बढत्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आम्हाला पटकन भेटलं की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. देवा हे पटकन भेटतं, त्याला साक्षात्कार म्हणायचा, त्याला चमत्कार म्हणायचा. संतांनी कधीच चमत्कार नावाची गोष्ट केली नाही. डोळे उघडून बसा इथे. ज्ञानोबांची भिंत चालवली गेली, हा चमत्कार नाही. तुकोबऱ्यांचा गाथा तरला, हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलवला गेला, हा चमत्कार नाही. चोकोबांच्या बायकोचं बाळांपण विश्वाच्या नाथानं 27 दिवस साडी नेसून केलं, हा चमत्कार नाही. वैकुंठीचा राया 36 वर्ष नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहतो आणि चाकरी करतो, हा चमत्कार नाही. 7 वर्षाच्या जमाईसाठी जगाच्या मालकानं तिच्या दारात येऊन तिचं जातं ओढावं, तिचं संसाराची कामं करावी. ज्यांनी ब्रह्माला घडवावं तो माझा विठ्ठल मातीमध्ये हात घालून मडकी घडवतो, हा चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात संतांनी त्याच्यासाठी केलेला त्याग भगवंताने त्या हिशोबाने भरून काढलाय. तयाचा हरिक पण त्याच्यासाठी विषय तो त्यांचा झाला मग निर्माणी गोविंद असे जेदेही उदास. मग जगाचा मालक नाही राखणार तो कोण राखणार? मग घालोनी या भार निरविले संती. पर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा प्रेमळ पांडुरंग आहे हो. किती प्रेम म्हणायचं. प्रत्येक गोष्ट स्वतः करतो तो, लाज बाळगत. विश्वाचा नाथ आहे, जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, अखिल कोट ब्रह्मांड चालक आहे. पण संतांच्या घरी चाकरी करतो, इतकं प्रेम माझ्या पांडुरंगाचं भक्तांवर आहे. पण आमचं कसं आहे, टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस जाईना तरी तिरुपतीला मरतो. पंढरपूर इकडे 3.5-4 तासाच्या अंतरावर आहे, पण जाणार. देवात भेद करत नाहीये मी, तुम्ही केलाय. तिरुपतीचे बालाजी काय, पंढरीचा पांडुरंग काय, आणि घरातला बाप काय, सगळं सारखंच आहे, फक्त मान्यावरच आहे. मोकळा करा. साधा प्रश्न माझा मायबाप, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाचा बाप कळणार आहे? बोलत जा, बोलत जा. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटात तर थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते माय बाप पण बोला. तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? हा आहे का? पाणी आहे का नदीला? नदीला पाणी आहे का? मरल इतकं आहे का? ध्यान टाका मला, म्हणजे तुमचा आत्मा गार होईल. तवर तर का तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिला असं वाटणं झालंय मला. अरे जीव तोडून बोलते मी तरी नासक्या कांद्यावानी. प्रेम काय आहे का नाही? ती तुम्ही विठ्ठलाचं प्रेम सांगते, तुमच्यामध्ये जराही आत्मीयता नाही रे. प्रेम कशाला म्हणावं? वारी ही मीच करणार, कीर्तनही मीच ऐकणार, गाथा पारायण सोडणार नाही, ज्ञानेश्वरी पारायण सोडणार नाही, काकडा सोडणार नाही, पंचक्रोशीतलं कीर्तन सोडणार नाही, श्वासात श्वास आहे तोपर्यंत वारी करायची चुकवणार नाही. याला प्रेमभाव म्हणायचा. नाही जमल त्या दिवशी, नाही जमेल तोपर्यंत तरी सोडणार. हेच सगळं मीच करेल. कोण करेल? सगळं मी करणार, सोडणार नाही. तर एक बायको नवऱ्याला म्हणते माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा फळीवरचा स्टो काढून द्या ना. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा पेटवा ना. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढं तिकडलं पातेलं घेऊन त्याच्यावर ठेवा ना. माझं तुमच्यावर लय जीव आहे, थोडं दूध पाणी चहापत्ती साखर टाकून उकळा ना. अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, थोडा चहा वाता ना. अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, मला द्या, उरला तर तुम्ही प्या. हे प्रेम आहे का? हा स्वार्थ आहे रे. प्रेम कळतंय का? जिथं सगळं मी करावं. कुणी करावं? मी करावं. काय करावं? गीता भागवत करीती अखंड चिंतन. जिथे सगळं मी करावं तो हिताला जागा आहे. जागा राहणं गरजेचं आहे, जागरणाला येणं गरजेचं आहे. जो जागला तो का जागला? धन्य माता पिता. त्याच्या एकट्यामुळे तो जागू शकला नाही. हित म्हणजे ज्याला स्वतःचं भलं कळतंय. आपण हित म्हणजे काय म्हणूयात? भलं कळतंय. ज्याला कळतंय मी कोण आहे, ज्याला माहित आहे मी कोणामुळे आहे. हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. नीट ऐकत जा, ज्ञानेश्वरी नीट वाचत जा, सरळ सरळ अर्थ कळेल तुम्हाला. या ज्ञान भक्ती सहज, ज्ञानाला सहज करती तिला भक्ती म्हणायचं. बरोबर? ज्ञानाचा अहंकार न येऊ देते तिला भक्ती म्हणायचं. ज्ञानाला परिपूर्ण करते तिला भक्ती म्हणायचं. भक्ती प्रेमाविना
ज्ञान नको या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज. जेव्हा त्याला मी कळालो तेव्हा त्याला कळालं मीची तुही केवळ. सहज आहे म्हणजे इथं तो आणि मी आपुल्या समसाठी करोनी. समजतंय देव पहावया तेथे देवाची होणी. पण नीट ऐका इथे जाऊ देवाची देव देईल देवा सांगू सुख दुःख देव निवारील. जिथे मला विश्वास आहे की तो माझं ऐकतोय, जिथे मला विश्वास आहे नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. करणारा मी आहे चालवणारा तो आहे. आज एवढा सुंदर कीर्तन सोहळा या वाकड्या कुटुंबानं ठेवला. हे सगळं संपूर्णत्वाला नेणारा माझा जगाचा मालक आहे. त्याच्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही. त्यांनी केलेली त्या कुटुंबावर कृपा आहे म्हणून त्यांना सद्बुद्धी आहे की कीर्तन सोहळा ठेवावा. सोपं नाही दादा. अरे स्त्रीची अवहेलना करणारी माणसं आदर्श आहे त्यांच्यासाठी की मुलीचं स्वागत घरामध्ये किती जल्लोषाने आणि किती आट्टासाने केलं पाहिजे हे वाकडे कुटुंबाकडनं शिकावं मायबाप. हा तू महाराष्ट्र रे कौतुक आहे. उगाच म्हणत नाही यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ति तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा अटळ वास आहे. हा विश्वास आहे फक्त स्त्रीचा सन्मान. ज्यांनी स्त्रीचा सन्मान एवढ्या थाटात केलाय जगाचा मालक त्यांच्या घरातून दूर जाईल तरी कसं. पाय लक्ष्मीचे अहो देवाचे पायच लक्ष्मीच्या हातात आहे आणि लक्ष्मीला खुश केल्यावर देवाचं पायच नाही सोडल्यावर देव कुठं जाईल. पाय कोणाकडे लक्ष्मीकडे आहेत. पण लक्षात ठेवा देवाचे पाय लक्ष्मीकडे आहेत म्हणून आधी देवाला भजा. लक्ष्मी भजन करीत जा. संपत्तीला कुठल्याच संतांकडे कमी नव्हतं. एखाद्या संत सांगायचे गरीब आहेत सांगा. ज्या तुकोबरायांचा अभंग आहे गरीब आहेत का ते. 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबरायांची. किती 65. आत्ताचं नाही बरं 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख बरं का. गावकरी विचार करा. लय करू नका आटेकीन तुम्हाला. लय वाटत ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एक पोरगा मला म्हणला ताई नरक म्हणजे काय असतं. मी म्हणलं मी नाही गेले मला नाही माहिती. तुम्ही गेलेच नाही तर काय सांगतो मला. ते म्हणलं नाही तुम्ही वाचलं असेल ना. म्हणलं मी खरं सांगू गरुड पुराणाच्या नियमानुसार ते म्हणे नरकात गेल्यावर तळत्यात म्हणा जाळत्यात म्हणा हानत्यात म्हणा पोळीवत्यात म्हणा. म्हणलं मला ते काही माहित नाही पण तुला ज्ञानेश्वरीच सांगते जे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात ते नरकात जळतात. त्यांना मरायची गरज नाही. ते ऑलरेडी त्याला दुसऱ्याच खपत नाही. तो काय स्वर्गात जाणार आहे. कुणी म्हणलं की नाही काय सांगायचं. त्या वाकडे कुटुंबानं पुरीच्या बारशा निमित्त शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन ते निम्मे नांदूर मध्ये ठेवलंय. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का. अरे मरल ना तो ठेवणारा. गरज नाही रे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली. आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई ग यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला. लय लोकांचं सांगत नाही. स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळाट होत नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळा होती. आणि जरा हसून खेळून जरा विनोदी जरा एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तनाला एकतर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय. अरे मारतो का कडू. जगू तर द्या मरू द्या रे. अनंत वाचाळ बरळती तुकोबराय म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी. अजून काय हात लावतं त्याला. अजून काय बोलावं तुकोबरायांनी महाराज. अरे आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो. माय बाप लक्ष देऊ नाही का. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना तर लोकांनी किती खेचायचं ते खेचलं. आणि खरं सांगू बरं का तरुण मंडळी लक्ष देऊ नाही का. अख्ख्या विश्वानं आपली हारायची वाट बघावी आणि माऊलींच्या कृपेनं आपण जिंकावं. ती जी नशा आहे ना ती जगाच्या वेगळी आहे. लोकांनी नुसतं खेचावं तरी आपण वर जावं. लोकांनी म्हणावं अरे एवढा प्रयत्न केला तरी कमी पडत. त्यांना कोणी सांगा तयाचा हरी का. अरे जगाचा मालक आहे आमच्या पाठीशी. काय करून करून करणार आहेत.
त्रासाने किती आडफाटे घालावे, दुःखाने किती आडवं यावं, जगाने किती नावं ठेवावं, अरे भाऊबंदकीनं किती पाय वाढावे, फक्त माऊलींची कृपा व्हावी. विश्वात नाव झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास आहे. फक्त माऊलींनी कृपा करावी. पण माऊली कृपा कुणावर करतात? अखंड चिंतन हरिमुखे द्वारकेचा राणा, फक्त हरिमुखे. मग आसोनी हरकत, हरिपटा इतकं किचकट काही नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. याचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. मुक्ती साधणारा आपला परमार्थ योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. माऊली सांगतात न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपण भामट्यांच्या नादी लागणारी माणसं नाहीयेत. आपल्याकडं मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. साधा सोपा स्पष्ट आणि ट्रान्सपरंट आहे. त्याला परमार्थामध्ये वारकरी संप्रदाय म्हणायचा, जो निखळ पाण्यासारखा आहे, इतका तेजोमय, जिथं कुठल्याच प्रकारचा अंधार खपला जाणार, जिथं कुठल्याच प्रकारचा अंधविश्वास अंधश्रद्धा जराही ढवळू देता कामा नये, तो वारकरी संप्रदाय. इथं विधीला मुक्त्यांना प्रवेश नाहीये. आपल्याकडे जर मुक्तीला प्रवेश नाही तर मुक्त्या साधल्या जातील असं ज्ञानोबराय म्हणणार. याचा अर्थ असा आहे, साधी यल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात. साधी यल्या, ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या, त्यांनी फार कष्टांनी साधल्या, फार योगाने साधल्या. पण मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतोय. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी मुक्त्या साधायची गरज पडणार नाही, एवढी ताकद भगवंताच्या दारात. मग हरिमुखे अभंग कळतोय, हे लक्षात घ्या. मग आम्ही म्हणलं आम्ही संसारिक ना तरी दरवी जैसी रेघोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी. दरवी किचन मध्ये असते, आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. दरवी म्हणजे पळी. हा बोलल्या ग माय, बोलल्या पळी पळी माय, पळी. हा माय तुम्ही लय गोड आहे, आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा फॉल्ट आहे पण असू द्या, काही हरकत नाही. पण आपण लय बोलतो किंवा लय बोलतो ह्यात आपला दोष माय, यात आपली चूक नाही. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. देवानं स्त्रियांना कंठ दिला नाही, पुरुषांना कंठ दिला. नरड्याची आतली गाठ बर का, पाठीमागचे निंबे नांदूरचे मागचे गडी लक्ष देऊ नाही का. पुरुषांना कंठ दिला, स्त्रियांना कंठ दिला. दादा चेक करू नका, दिला असतो रे दादा. इतकं काय चेक करायचं, थोडा विश्वास ठेवायचा की दादा असतो. माय मावल्या नसतो माय बाबा आपल्याला. याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीची, तशा अर्थाने नाही माय बाबा. म्हणजे तुम्हाला आत गाठ आहे म्हणून तुम्ही आतल्या गाठीची. म्हणजे तुमच्या पोटात राहत, बायकांच्या पोटात पण ठेवीच लय वाटुळ होतं याच्यामुळं. कारण हे जग असं नाही राहिलं की आपण जगाला दुःख सांगावं त्यांनी प्रेमानं ऐकावं. आपल्यात मन आहे, लोक रडून ऐकतात, हसून सांगतात. लोक आहेत महाराज जी, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही रे. अहो मागे पुढे उभा राहा, हे संभाळीता आली आघात निवाराया. जर त्याचं नामचिंतन, त्याची कृपा देत आहे तर अजून काय आयुष्यात पाहिजे. आणि त्याची कृपा झाल्यावर काहीच कमी पडत नाही रे. अरे माझा अनुभव सांगू का, अरे 22-23 वर्षाची पोरगी, मी इमानदारीनं सांगा एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? नाहीच की. लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी, नाही शरीराशी ताडावे बिलकुल नाही. काय काय बाया मला तोंडावर म्हणतात, ताई तुम्ही टीव्हीत लय मोठे दिसते, समोर लय किरकोळ आहे. आता काय, अगं ते असत्य आहे, हे सत्य आहे महाराज. हा विषयाकडे अवघड आहे. मग काय केलंय? मुखात त्याचं नाम आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, 2-4 गात्याचा भंग पाठ आहेत. ज्ञानोबा तुकोबारांना मानायची हिंमत आहे. जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक आहे. आम्ही जगाच्या मालकाला आमच्या मनात जागा दिली, जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी जागा निर्माण केली. अजून काय द्यावं विश्वाच्या नात्याने? फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतं.
का तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. जर जगाच्या मालकाला मानण्याचं एवढं फळ आहे, प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं, तरी आमची तरुण मंडळी म्हणते देवाचं नाम काय देतो. तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. लोक म्हणते तोंडाला येले म्हणून काही बोलायचं नाही महाराज. गाढवाचं कुठं घोडं होतं का? निम्मे नांदूरकर, गाढवाचं घोडं होतं का? होतं का? मग तुकोबराय खोटं बोलतात का? मग दोन्ही नाही कसं असू शकतं? गाढवाचं घोडं होतं का? हा, पुढे बघा. कळलं, त्यालाच कळलं. तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचंय ना? आम्ही गाढवच आहे, गात्यानंच घोडे झालोय. माय बाप रे, काय ही जी कृपा आहे ना, ह्याला कधी नाकारू नका, बिलकुल नाही. हे माझ्यामुळं नाहीच आहे, धन्य माता पिता, बिलकुल नाहीये. माऊली म्हणले हे माझं नाहीये. तसे जसेची वाट्यानं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. माऊलींनी बाळपणी सर्वज्ञानं वरलेली, वर म्हणजे आशीर्वाद, ही कृपा आहे त्याची. काय कृपा आहे? उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. 16 वर्षाचं वय, 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं. 14 विद्या 64 कला पारंगत आहेत. 14 विद्या 64 कला पारंगत आहेत. 1400 वर्षाचं वय आहे, तरी 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. त्याचं कारण आहे, जगाच्या मालकाने जन्माला यायच्या अगोदर ज्यांना ज्ञान दिलं त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं. आणि ज्ञान आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं. इट इज पॉसिबल. अगदी माऊली सांगतात, मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. युक्तिवाद सांगितलाय माऊलींनी. प्रकाश सूर्य उगवल्यावर येतो का सूर्य उगवायच्या अगोदर येतो? त्याला पहाटे उठावं लागतंय. दादा कोंडकेचं गाणं आहे ना, जाग झालंय सारं गाव. आधी काय तांबड फुटायला लागलं, म्हणजे आधी काय नग गुरुजी नको, आधी काय फुटतं? तांबडं फुटतं. काकडा असतो ब्रह्म मुहूर्ताला, काकडा असतो ना. जगाच्या या संप्रदायातलं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे काकडा. या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातली काकडा फक्त आमच्या तरुण मुलांनी करावा. माझा जगात सगळ्यात उच्च अंकावर महाराष्ट्र असेल फक्त काकडा पोरा. एकही पोरगा वाईट मार्गाला जाणार नाही, माझा विश्वास आहे. फक्त काकडा पोरांनी करावा. कारण जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे, त्याला आम्हाला जाग करता येणार नाही का? त्याला जाग करायची ताकद काय? काकडा महाराज काय? उडा पांडुरंग प्रभात समयो जगजोगी जागे जागे जगजोगी
पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ हरिबोल, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. काय ताकद आहे महाराज काकड्यामध्ये. पण आमच्या तरुण मंडळीला आजही काकडा माहित नाही, कीर्तन माहित नाही. काही दिवसाला मराठी शिक्षण जाणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. इंग्लिश मिडियमची पोरं ज्यांना कीर्तन भजन काहीची संकल्पना माहित नसणार, त्यांची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोवा. यू नो व्हॉट आय मीन. पोरं विचारतील व्हॉट इज द बोवा. तो असतो ना फेट्या बांधलेला, कंबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट इज द बोवा. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही. लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुरवा पृथ्वीवर नामशेष व्हायचा. काही माणसं म्हणले चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. झोपलेले आहेत तुम्ही. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. हे लक्षात ठेवा. हे संपलं तेही राहणार. आणि कुठल्या भ्रमात जगताय. काय विज्ञान विज्ञान विज्ञान. अरे विज्ञान पळून पळून यशाच्या शिखरावर पोहोचलं. तिथं गेल्यावर त्याला कळलं अध्यात्म अगोदरच बसलो होतो. आणि कुठलं. अरे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला अध्यात्माच्या जोरावर. पहिलं विमान उडवलं भारतीयानं, तेही मराठी माणसानं, तेही अध्यात्माच्या जोरावर. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले रे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. ज्याला हे कळालं तो जागा झाला. तो जागा झाला कारण त्याचे मायबाप माळकरी आहेत, कारण त्यांच्या घरात हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी आहे. हे मूळ लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी वाचील जो कोणी जणी त्यास भक्ती वात्सल्य जनाबाई वर्णन करतायत. जगाचा मालक ज्यांच्या दारात काम करतो त्या जनाई तुमच्या चरणावर मस्तक ठेवील म्हणतात. फक्त वाचा. खूप ताकद आहे ज्ञानेश्वरीत, खूप ताकद आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं ना, आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतंय. आमचं जगच प्रचारावर आहे. आता ह्याला कुणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली होय रे भामट्या. हा जरा नजर उघडत जा. लय अवघड आहे तुमचं. तुमच्याकडे जी पोरगी वरातीत नसती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नसती ती नालायक आहे. अरे वा, पण काय नजर आहे तुमची. हा म्हणजे तुमच्या पोरी ढवळी नवरदेवासमोर नाचती. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे त्याला चावना म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या. धन्य माता पिता. अरे मुळाला काही लक्ष देता का नाही दादा. पण आमचं लय अवघड आहे रे. आमचा सगळा प्रचारावर खेळ आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. नजरच बेकार आहे रे आमची. काय सांगावं दादा. धर्मासारखं जगा नाही तर एक दिवस फार वाईट येते. विनंती आहे थोडीशी जागे व्हा. पाया पडते मायबाप तुमच्या चरणावर. अरे साधी गोष्ट आहे. ज्या सीतामाईनं 7 महिन्याचं लेकरू पोटामध्ये घेऊन वनवासाला गेल्या का तर सत्व सांभाळायचं होतं. त्यांनी वनामध्ये आपल्या लेकराला लवकुशाला जन्म दिला का तर सत्व सांभाळायचं होतं. सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला जाणाऱ्या सीतामाई ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लवजिहाद घडा. विचार करा ना, कुठे चाललेत संस्कार. का रे पोरांनो, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं महाभारत 5000 वर्षापूर्वी.
विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं महाभारत, त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. अरे महाभारत ऐकणारी पोरा आपण देवासमोर बाया नाचवाव्या. जरा डोळे उघडा की, जरा जागे व्हा. डोळ्यात डोळे घालून सांगा तरुण मंडळी माझ्या, कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं का? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरु नानक जयंतीला त्यांची पोरं नाचतात का? कधी मोहरमला यांची पोरं नाचतात का? अरे कधी 25 डिसेंबर नाताळाला ख्रिश्चनची पोरं नाचतात का? मग आमचीच पोरं आमच्या देवतांसमोर इतक्या बेधुंदपणे कशी नाचावी रे? भजन कसंही करा रे, काही हरकत नाही, भजन कसंही करा, गार जमतंय, काही विषय नाही. डोंगराची हवा न बायला श्वासाना गारवान गारे जमतंय, काय नाही. पंचमीचा चांदणा चमकत आहे लाकला का, आंबा खेळते झोका. तुला झोका निष्ठलावर कळणार दाद्या, तुम्हाला नाही कळणार. तू काय म्हणतोय ना, मन गुरुजी म्हणू नये असं नाही, म्हणावं बाबा, म्हणावं, आहे की नाही, म्हणावं. चांदणे तुम्ही लय वाजवू नका, देवी जर उठली तर चालू कीर्तन बंद पडेल महाराज बरं का. त्याच्यामुळे ते कसं आहे, महाराज माऊली वर्णन करतात, देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, पण आहान हो हे देव जर भेटला तर त्रास लय आहे. देव सगळा एकच आहे. लाहो लाकेला लाकेला आंबेचा, लाहो लाकेला लाकेला आंबेचा, लाखो लाकेला आंबेचा, विठप्पाई माऊलीचा. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, विठ्ठल सर्वस्व तूच आहे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता, आपदी अमुते राखणारा तू आहेस, आम्ही मानतोय तुलाच. आता बघा, तुम्ही खाली बसलाय, मी वर बसली आहे. तुम्ही खाली बसलाय, मी वर आहे, म्हणजे वर उभा आहे, कळतंय? आता मला इमानदारीनं सांगा, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मास्तर खुर्चीवर आहे, पोरगा बेंचवर आहे, भेद आहे की व्यवस्था आहे? पण सरपंचाच्या पोराला लयच राग आला, सरपंचाच ते, तुमच्यातल्या नाही, आमच्यातल्या. हा, पाकिट भेटूस तर मी कुणाला काहीच म्हणत नाही, पुढच्या पुढे बघू महाराज. दुसऱ्या गावातल्या तो म्हणला सरपंचाच आहे मी, बाबा त्याला सांगा एकतर मला खुर्ची टाकणार तर तू बेंचवर बस. असला भेदभाव मला जमणार? हा भेद होता का? गुरुजी एकटे असल्यामुळे खुर्चीवर आहेत, पोरं जास्त असल्यामुळे बेंचवर आहेत. तुम्हाला मी दिसावी म्हणून तुम्ही खाली बसलाय, मला तुम्ही दिसावे म्हणून मी उभा आहे. ह्या भेदाला तुम्ही जर सत्य मानत असाल, हा भेद आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण अजूनही दंभात आहेत. तसं विठ्ठल श्रीकृष्ण राम भैरवनाथ महान हनुमंत महादेव, अजून कुठले देव घ्या, आई भवानी घ्या, आई तुळजाई घ्या, हे सगळी केलेली व्यवस्था आहे. भेद भगवंताला कुठलं स्वरूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, देवाला काहीच नाही, निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एकाच मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून केलेली ही, थोडं अवघड सांगायचं म्हणलं तर एकाच दैवतावर सगळ्यांचे चित्त बसणार नाहीयेत म्हणून केलेली ही व्यवस्था. याच्यात बिलकुल भेद म्हणून विनाकारण कुठल्याही गोष्टीवरनं भांडत जाऊ, खंडोबा यांचा महादेव त्यांचा आणि ठल आमचा आणि होत. प्रत्येक धर्मामध्ये एक संत पुरुष जन्माला आले, त्याचं कारण आहे अवतार तुम्हा उद्धराया जन. ते आपल्या कुळात जन्माला आल्यावर तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांनी आपलं कुळ स्वीकारलं. नाहीतर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जनाई, मुक्ताई, नाथबाबा, चोखोबाराय आणि संत भगवान बाबा यांच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये, फक्त केलेली व्यवस्था आहे. ही ताकद लक्षात घ्या. आज हे तुम्हाला सांगते, ज्ञानोबाराय निवृत्तीने दिलेले, तुकोबाराय नामदेवरायांचा अवतार, लक्षात येतंय? हे सगळी एक साखळीनं जोडलेली आहेत प्रत्येक काळामध्ये. बरं, संत का जन्माला आले? कारण देव दोन गोष्टीसाठी जन्माला येतो, भक्ता राखे दुर्जनाशी. आता तुम्ही हात वरी करा जेवढे सज्जन आहेत, चुकून सुद्धा करू नका, आपल्यासारखा भामटा दुसरा नाही मग. कारण सज्जन कधी स्वतःला मी सज्जन आहे असं म्हणित, आणि जो म्हणतो तो होऊ शकत. बरं, आता दुर्जन कोण कोण आहे? हात वरी करा. इतके वाईट नाही आपण महाराज बरं का. एकतर देव येतो मारुती रायासाठी, नाहीतर रावणासाठी. आता आपण कोण आहे? मारुती. अरे गोरी दिसली गालात असली की माझीच म्हणणारा गबाळा आपण.
आपण मारुती होय रे, मग रावण आहे का? एवढे वाईट नाही. मग देव आपल्यासाठी येणं शक्य? देव एकतर भक्तासाठी येतो, नाही तर दुर्जनासाठी. आपण धड भक्तही नाही आहेत आणि धड दुर्जनही नाही आहेत. मग आपल्या खटनटासाठी ज्यांनी अवतार घेतला त्यांना संत म्हणावे, आणि त्या संतांमुळे आपला उद्धार आहे हे लक्षात ठेवा. अवतार आहे देवाचाच. लोपले ज्ञान की हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अवतार त्यांचाच आहे, नाव फक्त ज्ञानोबा आहे. अरे अनगड शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून गावाकडे जात असताना त्यांना ते भेटले. एका नदीमध्ये आंघोळीला गेले होते ते, आणि आंघोळीला गेल्यानंतर अनगड शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली. अनगड शहा फकीर होते. ज्याला फिकीर नाही त्याला फकीर म्हणावं, भीक मागतो त्याला फकीर म्हणू नाही. मग तो फकीर समोर गेलाय आणि झोळी पसरवली आहे. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य अनगड शहाला शास्त्री म्हणतायत, ज्ञान नसलं की अशीच झोळी पसरवावी लागते. मग ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते का? ज्ञानोबारायांनी झोळी पसरवली, मग ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते का? ज्ञानोबारायांनी झोळी पसरवली त्याचं कारण आहे, विश्वातले सगळं दुःख त्यांच्या पदरात ठेवायचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. ती झोळी आपल्या दुःखांसाठी होती. विश्वातलं सगळ्यात गोड सगळ्यात सामर्थ्यवान दान कोणी मागितलं तर ज्ञानोबारायांनी पसायदानाच्या स्वरूपाने. जे कळांची व्यंकटी. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे? सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता झाल्याशिवाय स्त्री लेकराची आई होऊ शकत नाही. एका लेकराची आई व्हायला 17 ते 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं. हे दान त्यांनी आपल्या पदरात केलं. विश्वमाऊली साम्राज्य चक्रवर्ती, विश्वमायुवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. काय ताकद म्हणायचं, काय सामर्थ्य म्हणायचं. मग अनगड शहा म्हटले, हा ज्ञानाचा अहंकार बोलतोय तुमच्या. शास्त्री ज्ञानी होते. रामेश्वर भट्ट शास्त्री ज्ञानी होते. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत होते त्यांच्या. कसे होते हे बोलायचं सोपं आहे, करायचं. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना, आपल्याला कोणी म्हणलं की नाही सप्त्यात तेवढा हरिपाठाला ये ना घ्या की, ती म्हणतो न ग तुम्ही पुढं म्हणा मी माग म्हणतो, पुढं माझं गुत्ते. आपण त्यातलं गवळ आहे रे. आपल्याला आजही नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी नामसंकीर्तन साधन पैसोपेमध्ये एकदा तरी गोळ होतो. आपली बुद्धी एवढी तल्लग्न. मग हे बोलायचं सोपं आहे, हे तपश्चर्यानंच शक्य की तेवढं लक्षात राहतंय. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे. रामेश्वर शास्त्रीच्या ज्ञानाचा अहंकार बोलतोय. ज्ञान नसलं की झोळी पसरवावी लागते. अनगड शहा म्हणले, तुम्हाला आजही कळलं नाही की ही झोळी तुमच्यासाठी होती, माझ्यासाठी. चला, फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे शास्त्री, फक्त या पाण्याच्या बाहेर येऊन दाखवा. शास्त्री म्हणले, पाण्याच्या बाहेर ज्ञानाची काय गरज आहे? हातपाय जातो ना, पायानं पाण्याच्या बाहेर जातो, ज्ञान कशाला लागतंय? ते म्हणजे येऊन दाखवा ना. रामेश्वर शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की त्यांच्या अंगाचा दाह चालू झाला. शरीराला आग लागावी तसं अंग जळतंय. कारण अनगड शहाणी तपश्चर्याच्या जोरावर त्यांना तेवढा शाप दिलाय की ते पाण्याच्या बाहेर येऊ शकत. आत गेले की दाह शांत, बाहेर आले की दाह चालू. चरणावर मस्तक ठेवतात. अनगड शहा, माफ करा, प्राण जाईल माझा, गतप्राण होईल, मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो, चुकलं माझं. मी ज्ञानाचा अहंकार करणार नाही, पण माझी चुकी तुमच्या पदरात घ्या आणि अंगाचा दाह थांबवा. जीवच नाही राहिला तर ज्ञानाचं काय करताय? विनंती आहे, सर सलामत. तो अनगड शहा म्हटले, मी तुझा दाह थांबवू शकत? कुणाकडे जावं, कुणाकडे मागावं, कुणाला सांगावं की अंगाचा दाह झालाय, कुणाला सांगावं की हा दाह थांबवा? कुणामध्ये एवढी ताकद आहे की दाह थांबवू शकतायत? शेजारचा माणूस बसलेला म्हणला, शास्त्री, हा अंगाचा दाह थांबवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यातच आहे ज्यांचा अपमान करून तुम्ही पुढे निघालाय. पुन्हा अनगड शहा त्यांच्या दाह घेऊन, रामेश्वर शास्त्रीच्या अनगड शहाचा लावलेला दाह घेऊन भंडारी डोंगरावर तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवतात. तुकोबरांचा एक अभंग पूर्ण व्हायच्या अगोदर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबतो. एवढी ताकद गाथ्यातल्या एका अभंगात आहे. शास्त्री म्हणले, तुम्ही साधं व्यक्तिमत्व नाहीत.
तुमच्यामुळे माझ्या अंगाचा दाह थांबले. तुकोबराय म्हणले, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, असं का कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी. तुम्हीच म्हणले होते आमच्यासारख्याला काव्य रचना जमणार नाही, पण आमच्याच काव्यामुळे तुमचा दाह थांबला. ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. नाहीतर मी कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा. कुणब्याच्या कुळात जन्माला साधा माणूस आहे मी. संस्कृत भाषा आम्हा कैसी, आमच्यासारख्यानं जमलं नसतं, पण जगाच्या मालकाची कृपा झाली की अशक्यही शक्य होतं. हे माझ्या स्वरूपातनं तुम्हाला कळलं. हेच माझ्या सगळ्या सामर्थ्याचं फळ आहे. त्यावेळेस शास्त्री म्हणतात, तुकोबराय तुम्ही सामर्थ्यवान पुरुष नाहीत, तुम्ही सामर्थ्यवान माणूस नाही. तुम्ही कोण आहेत? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनिरामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा. आरती तुकाराम. काय ताकद आहे तुमची. अनगड शहाला कळलं रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला. अनगड शहा म्हणले, असा कोण व्यक्ती आहे ज्याने मी लावलेला दाह थांबवायची ताकद ठेवली. अनगड शाह शोध शोध तुकोबऱ्यांना गेले. तुकोबऱ्यांना पाहताच, त्यांचे अभंग ऐकताच अनगड शहाने तुकोबऱ्यांविषयी दोहा लिहिला. त्या अभंगाचं सामर्थ्य अनगड शहाला कळावं, तो गाथा अनगड शहाला कळावा. आणि अनगड शहा सांगतात, तुका तुका असे तुकाराम, तुका तुका असे तुकाराम. तुकाराम आणि राम यांच्यात फरक, दो अंग एक नाम. दोन अंग आहेत, एक नाम आहे. तुम्ही म्हणलं युक्तिवाद काय सांगाल, तुम्ही पुरुषोत्तम रामाचं सामर्थ्य तुकारामांशी जोडताय, थोडा विचार करून बोला. त्यावेळेस अनगड शहा म्हणतात, एक का से तू भंग हुआ, एक का से तू अभंग. त्यांना तुकाराम म्हणायचं आहे. एका रामाचा सेतू भंग झाला, पण या तुकारामांचा 4,500 पायऱ्यांचा सेतू आजही अकाल आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच सामर्थ्यवान राहणार आहे. आणि याच सेतूवर आमच्यासारखे माणसं तरुण जाणार आहेत. ही ताकद तुकोबरायांच्या सेतूत. अभंग ज्याला कळाला ना त्याने आयुष्यात भंग कधी होणार. आमच्या पोरांना कळला. आमची कीर्तन करायला फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रो मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज लोकांना घुसवतोय, त्याच्यापेक्षा भांगार. तुमचं तुम्हीच आणताव का आम्हाला आणावं लागतंय? उक्त दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम आहे मी, लावा मला कामाला. तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. ढोलकीवाला आहे का? पोरांना ढोलकीन पखवाजातलं अंतर माहित नाही दादा. अरे हे व्यासपीठ आहे, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा. कीर्तन चांग कीर्तन चांग गोयांग है निरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग गोयांग है निरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग
जगाचा मालक जिथं बेधुंद होऊन नाचतो त्याला कीर्तन म्हणायचं. ज्या क्षणी कीर्तन झालं पांडुरंग इथं उभा असतो. हा थोडा विचार करीच. हा लय ताकद महाराज कीर्तनात, काय ताकद. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहिला, एवढं सामर्थ्य या कीर्तनात. कीर्तन महाराज काय आम्हाला कळणार आहे दादा. हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा पखावाज आहे, ती ढोलकी आहे, ह्यो विनय, ते तुंतुन आहे, ह्यो महाराज आहे. पाटला पाटलात बी फरक असतो रे. सगळे एकाच लाईनीत नेऊन बसवू नका. लय अवघड केलं रे तुम्ही. हा लईच अवघड केलं रे. कसं म्हणजे काय केलं म्हणजे सुधर चाल, मला काही कळना झालं रे दादा. हा तुम्ही वाईट आहेत असं नाही रे. माझा महाराष्ट्र वाईट नाही दादा, बिलकुल नाही. आम्ही दैवाचे दास पंढरी. अरे वाईट नाही रे आमची पोरं. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात जगबाबाच्या संस्थेमध्ये शेंडी ठेवून धोतर घालून कीर्तनाचं शिक्षण घेणारी, संप्रदायाचं वैभव वाढवणारी सुद्धा पोरं आहेत. तोच महाराष्ट्र आहे. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या कष्टावर आईबापाला थाटात सांभाळणारी पोरं आहेत. जिथं धर्माची अवहेलना करणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात धर्मासाठी जीव पणाला लावणारी पोरं आहेत. अरे लय चांगली आहेत रे, 2-4 वाईट आहेत. पण कसं बापू एक होतो पण भोगावं सगळ्याला लागतं. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण आयुष्यात विनंती एवढीच आहे, सगळे एका लाईनीत नेऊन बसू नका. खूप खूप तरुण महाराज या व्यासपीठावर सामर्थ्याने सांगेल, गेलेल्या पिढीपेक्षा 10 पटीनं जास्त हुशार पोरं आहेत या महाराष्ट्रात. फक्त यांनी थोडंसं ग्रंथाकडे, परमार्थाकडे, थोडं इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे. सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे बरं का पोरांनो. गाव आपली, माती आपली, संस्कृती आपलं, ज्ञान आपलं, परंपरा आपली. अरे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. अरे आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. आपल्या आईबापानं आपल्या सुखासाठी त्यांचं सुख त्यागलं. त्या मातीमध्ये आपलं साम्राज्य असणं हे आपलं कर्तव्य आहे. कुणाच्या बापाची जागीर नाही, त्यामुळे साम्राज्य निर्माण करायचं. कुठलंही काम छोटं नसतं रे. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. 10 रुपये पण कष्टाचे. क्वार्टरीसाठी आणि कुंबडीसाठी साहेब 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 हा भिकार धंदा बंद करा आधी. तळवे चढता का साहेबाचे? होय रे. डीपीला साहेब, फोटोला साहेब, प्रोफाईलला साहेब. हा अरे ज्या आईनं फाटक्या पदरावर आयुष्यभर तुझ्या घराची चूल फुकली, तिचा वाढदिवस तुला माहित नाही. पण ज्या साहेबानं तुझ्यासाठी काहीच केलं नाही, त्याचा वाढदिवस यायच्या अगोदर महिन्यापासून स्टेटस ठेवतो, म्हणजे पात्रता काय जरा विचार कर ना तुझी. का ग पोरींनो, आयुष्यभर कधी आईकडे बघितलंच नाही का? प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लागावा हा महाराष्ट्र आपला नाही ग. अगं काय ताकद आहे माया आपल्या आईत. माझी आई आहे म्हणून मी तर उभा आहे महाराज. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अगं साध्या दिसतात पण यांच्यासारखं डोकं कोणात नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो, जे आजपर्यंत मी करू शकत नाही ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो महाराज. ती बाई नसेल तर काय संसार चालतो दादा? बिना बाईचा संसार कुणाला माहित असेल तर बघा. अहो घरातली बायको मरावी, त्या नवऱ्याचे हाल बघावे, त्या लेकरा बाळांचे हाल बघावे. त्या बाईवर संसार आहे दादा. अरे कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढेच एक आंघोळ होईल. काय मॅनेजमेंट आहे माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकीत नाही, गोधडी शिवती. रोज 4 लुगडी येते तिच्या नातीला, पण फिकीत बिलकुल नाही. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं दादा. 7 स्टार 5,000 रुपयाचं कपभर आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी त्याला तर नावं ठेवलेच, पण चमचे घरी घेऊन आल्या. म्हणले पैसे फिटले पाहिजे. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण माझ्या आईला त्या प्रत्येक रुपयाची जाण आहे. कारण तिनं त्या रुपयासाठी तिचा घाम गाळलाय, तिच्या नवऱ्याचं रक्त त्या मातीमध्ये सांडलंय. त्या जाणीवेमुळं, त्या जाणीवेमुळं आज तिचं लेकरू महाराष्ट्रात उभं आहे. ताकद आहे रे पोरींनो, लय ताकद आहे. कधीतरी आईकडे बघत जा. लय अभ्यास अभ्यास आईच्या तोंडाकडे बघत जा कधीतरी. आपण काय अभ्यास करतो आपल्या जीवाला चांगलं माहिती आहे की नाही? हसल्या म्हणजे कळलं. थोडं पायावर उभं राहा. बाद झाला आता बरं का पोरांनो. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे, कारण महाराष्ट्र शेतकऱ्याचा आहे. इथं कपड्याची दुकानं मोठ्यांची, इथं घड्या घालाय शेतकऱ्याची पोरं आहेत. इथं सोन्याची दुकानं त्यांची इथं, आणि आमची सोनं द्यायला आहेत.
किराणा दुकानं दुसऱ्यांची येतं, पुढे बांधाय आमची इथं. भिकारी नाही आपण, राजाची लेकरं आहेत. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 260 पेक्षा जास्त किल्ले, 40 वर्षाच्या आत 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे स्वराज्याचा. त्या पूर्वजांना जपणारी लेकरं आहेत आपण. अरे कमीपणाचा मोठेपणा आपण नाही करायचं तर कुणी करायचं? हा, कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे, विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे, कमी पैशातून व्यापार मोठा करता आला पाहिजे. डोकं वापरीत जा जरा. बास झाला आता भामटेपणानं जगायचं. जरा उभा राहा, जरा बास करा, खूप झालं. इकडं बघ तिकडं बघ, बास र दाद्या, आयुष्य अर्ध गेलं याच्यात. आता उभा राहा पोरींनो, बास झाला, आता उभे राहा, स्वतःच्या पायावर उभा राहा, सामर्थ्यानं जगा, आई बापाचं नाव मोठं करा. रात्री बेरात्री कधीतरी उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय सुरकत्या चिरलेला बघा बघा बापाचा चेहरा, आणि चरणाला हात लावून शपथ घ्या, आयुष्य ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, अगं आकाश ठेंगणं पडेल इतकं यश मिळवेल, पण तुमच्या नावाला कलंक करायला गेलं असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढं वचन बाबा तुम्हाला देत. आयुष्यात काही नको, काय पाहिजे अजून? आणि काय प्रेम आणि काय काही नसतं मायबाप जगात, काही खरं नसतं, बिलकुल नाही. विषयाकडे या थोडंसं पाया पडून सांगते, तुमच्या जगाच्या मालकावर प्रेम करा. आपण भगवंतावर प्रेम करणं यात काही नवल नाही, भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. जगाच्या मालकांना आपल्यावर प्रेम करावं, इतकं चांगलं वागणं असावं, इतकं हिताला कळावं, इतकं भलं आपल्याला समजावं. या अरे आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभं केलं आणि उत्तर विचारलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तो म्हणला, थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? अरे मूर्खा, तुझे शब्द स्पष्ट नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला शब्दांवर धमक नाही, तुझे स्पष्ट उच्चार नाहीत, लोकांना तुझं कळणार नाही, तू वकिली लढणार कशी? तो म्हणला, थल कती बी लल, कती लाल, कती बी कती लाल. सर सर मला माझं नाही, तुझं हसू बघून हसू येईल. सर म्हणले, ते वकील व्हायचं सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी विकले ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं. अख्खं जग आपल्याला ग्राह्य धरतंय. काय धरतंय? ग्राह्य धरतंय. कारण आपण कोरोनात सगळं बंद ठेवलं, कुणी काहीच बंद ठेवलं नाही. आपण लोकांच्या कल्याणासाठी वाऱ्या बंद केल्या, सप्ते बंद केले, काकडा बंद केला, कीर्तन बंद केली, भजनं बंद केली, मंदिर बंद केली. बाकीच्यांनी काहीच बंद केलं. तुकोबरायांचं वर्णन आहे, भले तरी देऊ काशीची लंगोटी, पण नाठळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात, आमचं दोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमच्या धर्माच्या आड आले ना, जी अंडाखाली दांडावर करून दोतराची ताकद दाखवू, शेळपटलेले नाही, फक्त शांत आहे, कारण नम्रता परमार्थ शिकवते. बरं का पोरांनो, जरा उभं राहत जा. तसं नको, दुसरं माय बाप स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. पोरांनो, पिढी लय बेकार आहे सध्याची. खिशात पैसा नावात प्रसिद्धी संपली ना, कुत्र खात नाही, कुत्र. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. कोरोनात कळलं असेल, प्रसिद्धीन पैसा दोन्ही कामी आला. करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. नवरा मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं, येतो ट्रेलर आहे भाई, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणून विनंती आहे, आपल्यासाठी जगा. ज्ञानोबा तुकोबा समजून घ्या. उभा केलं, दुसरं लेक्चर भरायपर्यंत 5 तरी ग्रंथ विकले पाहिजेस. सरांना माहित होतं जमणार नाही. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, का रे विकले का? त्याने खाली मान घातली. सर म्हणले, माहित होतं रे नाही विकणार. पोरगा म्हणला, तर ठगले विकले. सर म्हणले, कस काय? लय थोपय. म्हणला, तर तुमचं काम तुकलं देताना प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वादवायतो. त्यांनी दलवादा उदलला, त्यांना फक्त म्हणायतो, हे बदा हे लामायन, हे बदा हे लामायन, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले, देव होय पुढं, होय पुढं. तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिवी गावा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. आणि ते झुकाणे वाले आपण असलं पाहिजे.
आपण तीनच चरणावर मस्तक ठेवायचं, मायबाप देव आणि संत, याच्या पलीकडे कुठल्याच घामटाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं. या विषयाकडे हे कळलं तो जागला. ज्याला आजही कळलं नाही की मी कोण आहे त्याची अवस्था आजही बेकार आहे. ज्याने आजही पंढरीच्या मस्तकावर मस्तक ठेवलंय, पंढरीच्या चरणावर मस्तक ठेवलंय, काय ताकद आहे त्या पंढरीची. मायबाप, माझ्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे, माझ्या कुठल्या बाजूला पंढरपूर आहे. उजव्या मी पंढरीकडे तोंड करावं, 3 पावलं चालावे. धर्मशास्त्र सांगतं पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो, इतकी ताकद माझ्या पंढरीच्या नाथात आहे. हे ज्याला कळलं नाही, ज्याने त्याचं चिंतन केलं नाही, त्याचं आयुष्य सुखरूप जाणं शक्य. पण ज्यानं देवाचं नाम कसंही घेतलं, कसंही काळ्या वेळ नाम येईल तैसा बोल, कसंही घेतलं, मला सांगा मद रागाने खाल्ला गोड लागत नाही का? हा लागतोच. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? विषाला म्हणायचं माय किती गोड आहे, माय किती गुणाचे आहे, माय मारायचं नाही, माय एकदा पिऊनच बघते माय असं म्हणून प्यायचं. मारित नाही का? विषाची परीक्षा घेऊ नये. विषाचं काम आहे मारणं, ते मारतच. मधाचा गुण आहे गोडवा देणं, ते देतच. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं, समाधान देणं, ते देतच. तुम्ही कसंही घ्या. म्हणून जुनी माणसं लेकरांची नावं देवाच्या नावावर ठेवायची. कसं तरी देवाचं नाव तोंडात ठेव. विठ्ठला, रामा, कृष्णा, नारायणा, ए दाता, ए पांडुरंगा, ए तुकारामा, ए ज्ञानेश्वरा, ए जना, ए मुक्ता, काय नाव होती. तर साईशा संतांचं नाव तोंडात येतंय, अजून काय पाहिजे महाराज. भगवंताचं नाम तोंडात यावं इतकं गोड लेकीचं नाव ठेवलंय त्यांनी. कसंही लेकीचं नाव घेतलं तरी भगवंत त्यांना पुण्य देणारच आहे, कारण त्यांच्या लेकीचं नाव देवाच्या नावावर आहे. टाकत लक्ष. हे जुनी माणसं इडी नव्हती रे. पहिली बाई अग्नीला घास टाकल्याशिवाय स्वयंपाक बनवीत का? कारण अग्नी आपलं अन्न पचवते. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, तसंच गीतेमध्ये वर्णन आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. अरे तू कुठल्या बेसिसवर माझं अस्तित्व नाकारतोयस? अर्जुना, तुझं खाल्लेलं अन्न पचवणारा मी आहे. अहम मी आहे जो तुझं अन्न पचवतोय. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो जर विठ्ठल आहे, तर कुठल्या बेसिसवर आम्ही स्वतःला शान समजतोय? मग चाले शरीर पचवणारच तू आहे, मग चाले शरीर कोण बोलवी ते? शंकराचार्य वर्णन करतात. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे जिने पिबस्वामृत मृतमेत देव, जिने पिबस्वामृत मृतमेत देव, गोविंद राम परमार्थ वेति
प्रभु बड़ा मेरा प्रभु बड़ा. त्याच्याशिवाय कोणी तारत नाही महाराज आम्हाला, म्हणून आमचा विश्वास आहे आम्हाला जे मिळतंय अखंड चिंतन. पण हे चिंतन आमच्या पदरात पडलंय. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. आम्हाला पांडुरंग कळला का तर आम्ही आमच्या बापाच्या पोटी जन्माला आलो, जो आमचा बाप माळकरी आहे. आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरी कळली, आमच्या घरात परमार्थ म्हणून आम्हाला गाथा कळला. जर आम्हाला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे जन्मल्यापासून कळले नसते तर आम्ही या स्थितीला उभा राहिलो नसतो. आमच्या घरात परमार्थ आहे म्हणून आम्ही आज यशाच्या शिखरावर आहे. त्याचं कारण आहे अभंगाचं प्रथम. नामचिंतनाचं फळ कुडी कन्यापुत्र होती जे. मुलगा असो नाही तर मुलगी संप्रदायात फरक नाही. इथे सकलांशी येथे प्रत्येकाला जनाई मुक्ताई सुखोबाई कान्होबात्रा तुकोबराय दणोबराय चोखोबराय नामदेवराय नाथबाबा सगळ्यांना परवानगी आहे. मुलगी असो नाही तर मुलगा, पण वर्णन आधी मुलीचं आहे. कारण 21 कुळाचा उद्धार करतो तो मुलगा आहे आणि 42 कुळाचा उद्धार करते ती मुलगी आहे. दोन्ही घराचा उद्धार करायची ताकद एका स्त्रीमध्ये आहे. विचार करा मायबाप. ब्रह्म विष्णू आणि महेश तिघांनाही महिषासुराचं मर्दन जमलं नाही, कारण ब्रह्माचा वर आहे महिषासुराला की तुझा देव आणि दैत्य वध करू शकत नाही. तिघही दमली आहेत. अहो जर विनाश होईल महिषासुराचं जर राज्य चाललं तर पृथ्वी तलाचा पाताळ तलाचा आणि या स्वर्ग लोकाचाही विनाश होईल. स्वतःचं राज्य निर्माण करेल तो महिषासुर. माजलाय, अधर्माने माजलाय. तिघांनाही वध करता आला नाही. तिघांनी मिळून एक स्वरूप निर्माण केलं, ती म्हणजे आदिशक्ती आई भवानी. आणि तिला सांगितलं अगं आई आमच्या तिघांनाही जमलं नाही, पण आमचा विश्वास आहे तुझ्याच्याने अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. साधं सांगायचं म्हटलं तर तिघांनाही जे जमलं नाही ते एका स्त्रीने करून दाखवलं. तिला आदिशक्ती आई भवानी म्हणायचं, ते स्वरूप लेकीचं. काय म्हणावं.
जिथे नवऱ्याचा संसार गौरी म्हणून तेवढ्याच आत्मीयतेनं नम्रतेनं सांभाळते आणि तीच दुर्गा होऊन सगळ्या विनाशाचा संहार थांबवते, ती ताकद म्हणजे एक मुलगी आहे रे. मुली इतकं गोड काही नाही महाराज. मोहिनी स्वरूपामध्ये मोहिनी स्वरूप मोहिनी रामभाऊ पाटलाची, मग मोहिनी देवाने घेतलेला अवतार. कारण दैत्याने देवाचं स्वरूप घेऊन समुद्र मंथनावरून निघालेला अमृत छलकपटाने त्यांच्याकडे घेतलं. जर ते अमर झाले असते तर विश्व सत्यावर चाललं नसतं. म्हणून विष्णूने कुणाचं स्वरूप घेतलं? मोहिनीचं स्वरूप घेतलं. आणि मोहिनी दैत्यांकडनं अमृत आणण्यासाठी छान निघाली आहे. आणि ती मोहिनी इतकी देखणी आहे की तिच्या बगड बघून दैत्य भुलले, यात वाद नाही. देवही भुलले, शंकरही भुलले, ब्रह्मही भुलले, इंद्रदेव चंद्रदेव जेवढे काही देव आहे सगळे तिच्याकडे बघून भुलले. प्रत्येकाला वाटलं हिच्यासारखी आम्हाला पत्नी पाहिजे, है की नाही? हिच्यासारखी आम्हाला पत्नी पाहिजे. एकमेव सूर्यदेव होते, ज्यांना असं वाटलं हिच्यासारखी गोड जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली तर काही सद्भागी पुरुष असेल. काय वाटलं सूर्यदेवांना? इतकी देखणी इतकी सुंदर जर माझ्या पोटी कन्या जन्माला आली, मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. इतकं सुंदर देखणं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं. देवालाही कौतुक वाटलं. जिथं प्रत्येक देव पत्नी म्हणून वासनेनं बघतोय तिथं वात्सल्य निर्माण करणारा सूर्यदेव, त्याचं मन बघून देवानी वर दिलाय. अरे ज्या द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून मी वसुदेव देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल, त्याच द्वापार युगामध्ये राधा म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला येईन. जी ताकद अशी असेल, अख्खं विश्व ज्याच्यावर भाळलंय, अशा लाखो मोहिना ज्याच्यावर भाळतात, तो भगवंत जिच्या रूपावर भाळलेला असेल तिला राधा म्हणावं, तिला लेक म्हणावं. अख्खं विश्व ज्याच्यावर प्रेम करतं तो त्रैलोक्यनाथ एका गोड स्त्रीवर प्रेम करतो, ती म्हणजे राधा आहे. काय ताकद लेकीमध्ये महाराज. अशी राधा दारातनं चालली ना तर काकीला बसलेला कृष्ण यशोदे मातेकडे हट्ट करतो. बरं काय, ह्या पोरांनी त्या राधा कृष्णाला बदनाम करून सोडले. मी म्हणजे किसन, तू म्हणजे राधा. श्रावणात मटण हाणणारा कृष्ण. अरे वा, जरा देवाची पात्रता बघत जा, स्वतःची पात्रता बघत जा. हा, मला श्रावण महिना लय आवडतो. तेवढा एकच महिना जिथं माणसं होत्यात, बिचाऱ्या कोंबड्या सुखानं झोपतो. मला लय आनंद वाटतो, आयुष्यपत मला लय आनंद वाटतो. हा, पण त्याच्यात बी हाणणारी काय काय असते ती. विनंती नका रे, देवाची बरोबरी हा बिलकुल नका. एक म्हणला श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, मग मी त्याचाच बघतोय 2-4 जमत्या त्या. त्याची बायको म्हणली द्रौपदीला 5 नवरे होते, मी कसं करू सांग, म्हणजे तुझं बघा येईल. नवरा म्हणला तू बी गप, पण मी बी गपलाय, भानगडीत पुढे जाऊ नको. देवाची बरोबरी करू नये रे. देवानी 16,108 बायका करायचं कारण आहे महाराज. तिथे 16,107 मुली कंसाच्या कारावासामध्ये बंदिस्त होत्या आणि जगाच्या मालकांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलंय. त्या मुली सांगतायत, अहो देवा, आम्ही कंसाच्या वधातून, कंसाच्या कारावासातून सुटलो खरं, पण उद्या लोकांसमोर उभे राहिलो तर लोक आम्हाला पवित्र समतील याची काय खात्री आहे? अहो जिथं सीतामाईला लोकांनी सोडलं नाही तिथं आमच्यासारख्यांची काय कथा आहे? लोक आम्हाला पवित्र समजणार नाहीत. आम्ही काय करू? देव म्हणले विचार करू नका जास्त, माझं नाव तुम्हाला देतो, लोक तुम्हाला अपवित्र कसं म्हणतील. त्या सगळ्या मुलींना भगवंताने स्वतःचं नाव दिलं, स्वतःच्या पत्न्या करून घेतल्या, पण एकाही स्त्रीच्या अंगाला स्पर्श केला नाही. त्याला श्रीकृष्ण भगवान म्हणायचं. देवानं काही मौज मजेसाठी केलं नाही तर बायका बरं काय. ऐ किसन हो. आणि कृष्ण 5 वर्षाचे होते त्यावेळेस राधा 22 वर्षाच्या होत्या. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता तुमची राधा 22 ची, तुम्ही 5 चे होय रे. असे रांगत जाता का? मला चिल्ले असं करतो का रे? जरा नजरा बदला, लय घाण दिवस येते. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्या शिलावी लपट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्या भल्या शिलावी लपट्टा. यडका मदन मदन केवळ पंचनन, यडका मदन मदन. इथे
सगळ्यात अवघड आहे. केला ब्रह्माचा मातेरा धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा यडक मदन. आणि माणसाच्या रूपावर काय प्रेम करावं महाराज, कधीतरी भगवंत बघा. अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. गवळण वर्णन करतो. एक भक्त देवाचं वर्णन करतो. देवाला सांगतो, देवा काय स्वरूप आहे रे तुझं. काली काली आले काली काली आले के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले. मुरली वाले हमें मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले. काली तू भक्त वर्णन करतोय देवा. आप इस तरह से आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए, ये रंगीले नैना तुम्ही को मुबारक. जीव घेतील माझा एक दिवस. ये काले काले नैना तुम्ही को मुबारक, ये रंगीले नैना तुम्ही को मुबारक, ये मीठे मीठे बैना 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 तुम्ही तुम्ही को मुबारक. आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए. काली 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 अलकों के फंदे क्यों डाले डाले, काली काली अलकों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दो मुर्गी वाले, हमें जिंदा रहने दो मुरली वाले, हमें जिंदा रहने दो मुरली वाले, हमें रहने दो मुरली वाले, मुरली वाले. मुरली वाले. वाह वाह इतकं प्रेमात ते स्वरूप बघावं देवाचं कधीतरी. पण तो देव सूर्यदेवाच्या लेकीला म्हणतो, तो देव राधेला म्हणतो. यशोदे मातेकडे हट्ट करतो. राधिका गोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया रचा दो मेरो प्यार.
केसर जादू तेरे ओ मैया केसर जादू मेरे ओ कान्हा केसर जादू कितनी गोरी है कितनी मोटी है कितनी गोरी है कितनी गोरी अगं आई असं कोण आहे स्वतःच्या लेकराला काळं म्हणते लोकांच्या लेकराला गोर म्हणते आई आहे का बितडे अगं आपला डांबर असला तरी हिरा म्हणावा तुझ आहे ना मी हा? आपलं कसं असलं तरी आपलं ती आई म्हणली पण खरंय ती खरंय ये मत कह मैया कि मैं काला हूँ ये मत कह मैया कि मैं काला हूँ ये मत भूल चांदनी की रोशनी अंधेरों से ही होती है जर अंधार नसला तर चमकणार नाही तुझी चांदणी तशी ती राधा माझ्यासोबत चांदणी सारखीच चमकत तू लग्न तर लावून दे लोक काय म्हणतील ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणला घरात वो कितनी गोरी है तू कितना काला है वो कितनी गोरी है तू कितना काला है ओ कान्हा तू सांग कैसे रचा तू तेरो प्यार ओ मैया कैसे रचा दे मेरा प्यार ओ कान्हा कैसे रचा तू तेरो प्यार तेरा प्यार कसं कसं रे देवा कसं इतकी लेखी ताकद आहे बघा सगळं विश्व त्याच्यावर प्रेम करतो आणि तो तिच्या मागे लागला आता पुंडलिकासाठी देव आला हेही खरंय पण रुक्मिणी माता रुसली होती म्हणून देव आला हे बी खरंय फक्त मोठ्याचं खपतो बारक्याचं उघड पडतो असे महाराज देव आहे पण लेख ती लेख आहे महाराज असं पोरानं मारावं आईला आणि आई दारात बसलेली असं वेळ लेख तिकून यावे काय झालं आई रडाय बघ की आयुष्यभर त्याच्यासाठी संसार केला आणि त्यानं मारलं मला मारलं नसते सही देत आईनं म्हणा नको ग तसं नको त्याचा संसार त्याच्या संग तुझा संसार तुझ्या संग काय मोठं मन महाराज त्या आईचं पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत पुंडलिकानं मला आत घातली पुंडलिकाचा बाप दारात पडला महाराज मी आई सांगते मी लेख सांगते मी बहीण सांगते ताकद लक्षात घ्या दारात पडलाय बाप पुंडलिकाचा आणि पुंडलिकाचा बाप त्या पुंडलिकाच्या माईला विचारतोय का ग रक्ताचं दूध करून याला पाजलंस कसं पांग फेडलं ग यानं सगळ्या चुका तुझ्या पदरात घातल्यास प्रत्येक वेळेस तुझ्या